आपल्या कोकणामध्ये तसे तर भरपूर बीच आहेत. त्यामधीलच एक स्वच्छ, सुंदर आणि कमी गर्दी असलेलं हे पाळंदे बीच. चला तर मग माझ्यासोबत पाळंदे बीच फिरायला. पाळंदे बीच रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली तालुक्यात आहे. प्रसिद्ध हर्णे फिश मार्केट आणि मुरुड यांच्या दरम्यान हे सुंदर पाळंदे बीच लपलेलं आहे. हा समुद्र किनारा हिरवाईने नटलेला, वेगवेगळ्या आकाराचे डोंगर, उंच उंच नारळ आणि सुपारीची झाडे, हे दृश्य खूपच कमालीचे. या बीचवरती ना एक छोटीशी टेकडी आहे. जर थोडा ॲडव्हेंचर करायचा असेल ना तर या टेकडीवर नक्की जाऊ शकता. इथून दिसणारा सूर्यास्त आणि त्या टेकडीवरून वाहणारे थंड वारे यांचा योग म्हणजे खूपच कमाल. निळाशार सिंधुसागर, स्वच्छ किनारपट्टी, कमी गर्दी, फेसाळणाऱ्या पांढऱ्या लाटा आणि त्याच्यासोबत शांतता, आराम. पुणेकर असाल तर दुपारची झोप, हे सर्व काही या बीचवरती तुम्ही सहज अनुभवू शकता आणि तुमच्या सुट्टीची मजा ना डबल होऊन जाते. बाकी बीच तसा बऱ्यापैकी मोठा आहे. बीचवरच खूप सारे रिसॉर्टसुद्धा आहेत आणि जे काही चांगले रिसॉर्ट्स आहेत ना त्याची माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. या बीचवर मित्रांसोबत या किंवा फॅमिलीसोबत या, नाहीतर तुमच्या पार्टनरसोबत या. हा बीच तुम्हाला निराश अजिबात करणार नाही. बरं, अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे की या बीचपासून 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 7 ते 8 बिअरचे शॉप्स आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. बरं, बाय द वे, जवळच असलेल्या हर्णे फिश मार्केटमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तिथून स्वस्त आणि ताजे मासे विकत घेऊन तुम्ही इथे कुठल्याही रिसॉर्टमध्ये किंवा कुठल्याही लोकल घरात बनवायला देऊ शकता. तुमची आवडती बियर आणि कोकणी पद्धतीने बनवलेलं सी फूड, एक भन्नाट कॉम्बिनेशन. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो डॉल्फिन राईडला. थोडी शंकाच होती की डॉल्फिन दिसतील की नाही, कारण आजपर्यंत ज्या काही डॉल्फिन राईड केल्यात त्याच्यामध्ये उल्लूच बनवलं गेलं आहे. पण इथं तसं नव्हतं. आम्ही इथं भरपूर डॉल्फिन बघितल्या. इथं जे वॉटर स्पोर्ट्सचा क्लब आहे ते अर्धा ते पाऊण तास तुम्हाला समुद्रामध्ये फिरवतात आणि जनरली या भागात डॉल्फिन दिसतातच. पाळंदे बीच हे मेनली त्याच्यासाठी फेमस आहे. म्हणजे आजूबाजूचं जे मुरुड बीच आहे किंवा अंजरली बीच आहे, बोटी त्या बीचवरून इकडे येतात डॉल्फिन बघण्यासाठी. म्हणजे आम्ही तर खूपच खुश झालो. इतके डॉल्फिन लाईफमध्ये कधी बघितले नव्हते. आणि पर पर्सन फक्त 300 रुपये, 300 रुपीजमध्ये इतकी मोठी मजा, इतकी मोठी मेमरी क्रिएट झाली. जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, डॉल्फिनच सगळीकडं. म्हणजे अर्धा ते पाऊण तासात ना आम्ही कमीत कमी 20-25 डॉल्फिन्स तर सहज बघितले असते. म्हणजे आमचे सगळे मित्र, माझी पूर्ण फॅमिली, सगळेजण भयंकर खुश होते. कारण आजपर्यंत इतके डॉल्फिन
कधीच बघायला मिळाले नव्हते. बघा ना तुम्ही स्क्रीनवरती बघा कितीतरी डॉल्फिन दिसत आहेत. म्हणजे असं वाटत होतं की अख्खा तो समुद्र डॉल्फिननी भरलेला आहे. आता ते काही का असं, पण आमची तर एक खूप छान मेमरी क्रिएट झाली डॉल्फिन राईडसोबत. म्हणजे माझा पण तुम्हाला नक्कीच सल्ला राहील, जर कधी तुम्ही इकडच्या भागात गेले, म्हणजे पाळंदी बीच किंवा आसपासच्या बीचवरती जरी गेले ना, तर इथली डॉल्फिन राईड नक्की करा, कारण इथं खरंच डॉल्फिन बघायला मिळतात. आणि अजून एक सल्ला, डॉल्फिन राईड जी आहे ती शक्यतो सकाळी करा. म्हणजे साधारण एक 6:30 ते 8, 9, 10पर्यंत जास्तीत जास्त. 10 नंतर डॉल्फिन थोडेसे कमी होतात. तर हे आहे आमचं रिसॉर्ट. या रिसॉर्टचं नाव आहे कोकण ट्रिप रिसॉर्ट. इथे 6 रूम आहेत. रूम बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि स्वच्छ आहेत. गरम पाणी आम्हाला 24 तास अवेलेबल होतं. बाकी रिसॉर्टचा एरिया वगैरे पण खूप छान होता आणि इथलं जेवण देखील खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला काही फारसं टेन्शन घ्यायचं काम नाही झालं. बाकी या बीचवर तुम्ही नक्कीच येऊ शकता. बीच स्वच्छ आहे, सुंदर आहे आणि सुरक्षितसुद्धा आहे. इथे तुम्ही समुद्रातसुद्धा जाऊ शकता. म्हणजे समुद्रामध्ये तुम्ही इथं बऱ्यापैकी आत जरी गेले तरीसुद्धा म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. समुद्र इथला सेफ आहे. बाकी या बीचवर तुम्ही नक्कीच या, तुम्हाला बीच नक्की आवडेल.